प्रश्नाचं उत्तर जीवनामध्ये जर तुम्हाला मिळालं नाही तर मी म्हणेन की जीवन खऱ्या अर्थाने सफल झालं. मी कोण आहे या प्रश्नाच्या उत्तरासाठी स्वामी विवेकानंदांनी ब्रह्मचर्य स्वीकारलं. मी कोण आहे या प्रश्नाच्या उत्तरासाठी तथागत गौतम बुद्धांनी सर्व राजपाट सोडून जन्माच्या मार्गाने गेला. आणि मी कोण आहे या प्रश्नाच्या उत्तरासाठी महावीरांनी वस्त्राचं हरण केलं. जोपर्यंत मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटणार नाही तोपर्यंत मी म्हणेन की जीवन तुमचं सफल झालं हे म्हणणार नाही. जे तुम्ही पाहता, तुम्ही आरशात जर आपला चेहरा पाहिला तर तो तुमचा चेहरा नाही, ते तुमचं फक्त प्रतिबिंब आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही प्रतिबिंबाचे साक्षी म्हणाल त्या दिवशी निर्वाण, आणि निर्वाण म्हणजे मोक्ष. मी तुम्हाला सांगतो, मोक्ष काही स्वर्गात नाही, मोक्ष काही मिळावर नाही. मोक्ष जर असेल तर निर्वाण स्थितीत ज्या दिवशी तुम्हाला सत्य हे जेव्हा कळेल तेव्हा तुमची मनस्थिती मोक्षासारखी होईल, आणि मोक्ष म्हणजे निर्वाण. आणि म्हणून या गोष्टी तुम्हाला सांगतो की खऱ्या अर्थाने आपण कोणत्या मार्गाने झाले पाहिजे तो मार्ग मात्र तुम्हाला जीवनामध्ये मिळाला पाहिजे. आणि तो मार्ग जर तुम्हाला मिळाला नसेल जीवनामध्ये तर मी सांगेन की खऱ्या अर्थाने आपण सारं जळवतो. मी तुम्हाला सांगतो की आज या ठिकाणी रीताताई चव्हाण, मी 145 करोड लोकांमध्ये जर रीताताई चव्हाणला जर ओळखत असाल तर माझ्या जीवनातली सर्वात मोठी प्रॉपर्टी आहे. हे फकीर धर्माला येते आणि त्याचे डोळे मिळते तेव्हा करोडो लोकांच्या अंतःकरणामध्ये तो जिवंत असते. 1 करोडपती जन्माला येते, त्याचे डोळे मिटते, घराच्या बाजूला त्याला कोणी ओळखत नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की खरा धर्मावर कोण झाला, फकीर झाला की करोडपती झाला. फकीर झाला कारण त्याची लवचिकता होती म्हणून तो परत लोकांच्या मनामध्ये. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की नावारूपाला येण्यासाठी कुठल्याही प्रकारची पैशाची गरज नाही. रात्रच्या उन्हाळ्यामध्ये जेव्हा गुलमोहर एकट्यात बहरतो त्या गुलमोहराला पाहून एवढं तर नक्की वाटते की बहरण्यासाठी परिस्थिती नाही, मनस्थितीची गरज असते. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की पैशाचा संग्रह हा माणसाच्या जीवनात सर्वस्वी नाही. खरा जर संग्रह असा तो जनसंपर्काचा संग्रह पाहिजे. तुम्हाला हजारो लोक आपण ओळखता आले पाहिजे आणि तेच तुमच्या जीवनाची बुद्धी आहे. आणि हे तुम्ही काम केलं पाहिजे. मी नेहमी होतो की जोपर्यंत आपण रिस्क घेत नाही जीवनात, इफ यू डोंट टेक रिस्क नथिंग विल बी चेंज. जर तुम्ही रिस्क घेणार नाही तर तुम्ही बदलू शकणार नाही. जीवनात आपण समाजामध्ये तुम्हाला सांगतो शिकारी आणि शिकारी आहे. आणि म्हणून 7 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्या माणसाला आपल्या जीवनामध्ये पाळल्या पाहिजे. पहिला तर हे की आपण आपली प्रतिभा ओळखायला पाहिजे. प्रत्येक माणूस हा प्रतिभावंत आहे. प्रत्येक माणसामध्ये प्रतिभा आहे. पण काय होते की आपण आपली प्रतिभा कोणत्या कार्य करताय हे मात्र आपल्याला माहित राहत आहे. आणि म्हणून आपण काय करतो, आपल्या मुलाला किंवा कुणाला किंवा आपण स्वतः एखादा क्रिकेटर जर मोठा झाला, सचिन तेंडुलकर क्रिकेटमध्ये सर्वस्वी त्या शिखरावर गेला. म्हणून मी तुम्हाला सांगतो पृथ्वीवरील 10 लोक जातील का? नाही. एखादा जाईल नाही म्हणत नाही, परंतु त्यांची प्रतिभा पाहून त्यांनी काम केलं पाहिजे. मला एवढं सांगा, नरेंद्र मोदी या देशाचे प्राईम मिनिस्टर आहे. प्रत्येकाने म्हटलं का मी प्राईम मिनिस्टर होणार, होईल का? असं नाही होणार. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की उदाहरण देतो की समजा आंब्याचं झाड आहे आणि त्या आंब्याच्या झाडावर चढण्याकरता मी 4 लोक बोलावले. कोणते बोलावले? घोडा बोलावला, हाती बोलावला, गिलेरी बोलावली, मागळ बोलावली. आता मी जर त्याला म्हटलं, मी प्रश्न केला तुम्हाला की सर्वप्रथम त्या आंब्याच्या झाडावर कोण चढेल तर तुमच्याकडून उत्तर काय येईल? हा, माकड किंवा गिलेरी. तर घोडा चढेल का? नाही. आणि घोड्याने जर म्हटलं का मला झाडावरच चढायचं आहे, घोड्याचं आयुष्य संपून जाईल. पण घोडा कधीच झाडावर चढणार नाही. झाडावर चढणार नाही म्हणून घोड्यामध्ये प्रतिभा नाही का? आहे. झाडावर चढण्याची नाही, त्याची प्रतिभा आहे, रेसची प्रतिभा आहे. हातीमध्ये सुद्धा प्रतिभा आहे. आणि म्हणून सार्वजनिक जीवनात हे महत्वाचं आहे. कोणाची कंपॅरिझन कधीच करू नका. जीवनाच्या शर्यतीमध्ये दुसऱ्याला हरवण्यासाठी धावण्यापेक्षा स्वतःला जिंकण्याकरता माणसानं नेहमी काम करावं. हे काम तुम्ही केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही सकाळी उठल्या पाहिजे ब्रह्मकाळात. ब्रह्मकाळ म्हणजे कोणता आहे मी तुम्हाला सांगतो. 6 ते 9 रुद्रकाळ, 6 ते 9 ते 12 राक्षस काळ, 12 ते 3 गंधर्व काळ आणि 3 ते 6 पहाटे हा आहे ब्रह्मकाळ. त्यालाच मनोहर काळ म्हणते. आणि त्या काळात म्हणजे जर तुम्ही उठल्या तर तुम्हाला सांगतो तुम्ही जीवनात सक्सेस झालेली राहणार. तिसरी गोष्ट पॉझिटिव्हिटी असली पाहिजे तुमच्यामध्ये. कोणत्याही मी नेहमी म्हणतो
की opportunity are for all, but difference is positive percentage given result and negative percentage given result. पॉझिटिव्ह असणारा माणूस याने नेहमी रिझल्ट देतो आणि निगेटिव्हिटी असणारा माणूस हा नेहमी कारणे सांगतो. आणि म्हणून तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी असली पाहिजे. चौथी गोष्ट, इच्छाशक्ती, लॉ ऑफ अट्रॅक्शन. तुमच्यामध्ये जर इच्छा असेल, इच्छाशक्ती जर असेल, तर तुम्ही या जगातली कोणतीही गोष्ट मिळवू शकता. एवढी मोठी ताकद तुमच्या इच्छेत आहे. तर त्या इच्छेमध्ये भाव असली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे, विश्वास असली पाहिजे. तुम्ही जर एखाद्या गोष्टीची